अरे ग्रह प्रवेश करायच्या अगोदर पाठवणी करावं लागेल ना राजकुमारीजीची. भावड्या त्याची काय गरज आहे? अहो नाही, जाहिरात समजांना खरी वाटली पाहिजे ना. अरे ए, ए, काय झालं रडायला? कॅमेऱ्यात बघून काय रडताय? तिकडे बघून रडा ना. गप ना भाऊ. खबरात तुम्हाला चालल्यात ना. अरे आपल्याच घरी चालली ना, आपलंच पोरग आहे ना. घबरावा, मला कॅमेऱ्यात दिसायचंय ना म्हणून रडते. आईला मग मी बी रडू का काय? काय What happened? रिच्युअल. राजकुमारीजी अगं रडू दे ना. किती केलं तर लाडकी बहीण ती बंटी शेटची. पोपटराव, ती जाहिरातीमधली बहीण आहे माझी. ती काय खरी बहीण आहे काय? तेच म्हणून राहिलो. राजकुमारीजी याला काय अर्थ आहे? अरे तुमच्या शूटिंग मध्ये माझा पण रोल पाहिजे की नाही? राजकुमारीजी मारिया, Gopu, I left my country. I left my family, my house for my love mother. I had no one with me from my side, but you stood by me every time. Thank you, Gopu. You're my brother, which I never had. इंग्लिश आहे, नाही समजणार. जाय, थांब तिकडं. जाय तिकडं कडेल थांब. काय म्हणाल्या राजकुमारी? ते संपलंय समद. हा, रुचवल ओव्हर. डोंट इमोशनल, डोंट इमोशनल. Okay, okay. Let's do the next ritual. My entry in my house. गृह प्रवेशाचं म्हणते. हा हा, मैं पुढे जाऊन तयारी करते. भाई, नवऱ्याचं लग्न एवढं हौशीनं लावून देणारी काजल पहिलीच असन. हा, ते पण किती लाडी गुडी ना. तसं तिचं बरोबरच आहे. जाहिरातीचं लग्न चांगलं व्हायलाच पाहिजे. पण त्या लग्नात कोटी कोटी का व्हायना सवत भेटलीच ना तिला फॉरेनची. मी हे जे काय करते ते माझ्या नवऱ्याच्या बिझनेस साठी. त्यामुळे लोकांना जे काही बोलायचंय ते बोलू द्या, आणि मला तर हे करायलाच पाहिजे. तुमची साडी छान आहे. लग्न पण मस्त झालं. काकी, चला ना जाहिरातीला. हा, चला चला चला. देखा,
Maria, Kajal when you taught you that Shankar. Oh, yes, yes. शंकराच्या पिंडीवर बेलाची पान मधुनरावांचे नाव घेते राखून सगळ्यांचं मान. वा वा. राजकुमारजी आत या ना. उजा पायाने ते गोपू भाऊजी. हाँ, Maria, by your right leg, just slowly touch that pot. It is our ritual. ओके. Yeah. बरं चला आतमध्ये चला. राहुल एकदम भारी वाला फोटो हा ना. हा हा. दाद्या आपण अशी मस्त पोज देऊ. हा. अशी नाही मग अशी भारी भारी वाली. शाहरुख कोणी देऊ काय? हा आता अजून दुसरी. हा त्या कुची कुची मध्ये देऊ आपण. केसात हात फिरवता ना. हा तशी. चल. मॅरिया कम कम. काढ. दादा तुम्ही एवढे मोठे असून माझ्यासारख्या गरीबासंग फोटो काढला, सोबत राजकुमारीजी पण. ओ जावाई बापू, आता तुम्ही काय हे आहे का ते आपले हे तुम्ही का परके आहे का? हा अहो, आता तुम्ही घरातलेच आहे. हा आणि हे सगळं मदनमुळे झालंय. मग लोकांनी त्याच्या नावाने उगा खडे फोडले. पाहिलं का, तुम्हाला जर जाहिरातीचं सुचलं असतं ना तर डुबिया असं बोलू शकल्या नसत्या. ए अगं हळू ना. ए राणे अगं पाय माझा. पण बाई कधी असं सुख मिळालं नाही बाई आपल्याला. एवढं वय झालंय पण कधी कुणी विचारलं नाही आपल्याला कधी. पण माझ्या मदन मुळे फार अगदी कॅमेऱ्यात आलो आपण. Hi. Why are you crying? Madan. मॅरेज गुड ना, मग हॅपी हॅपी. इयर आईज टियर टियर. Oh. Hi. Hi. Don't cry. बाकी लगीन जोरदार लावलं मदननी. हा आवडलं आपल्याला. तुला आवडलं म्हणजे अख्ख्या दुनियाला आवडलं असं. विषय का दाजी? He's
he talking about our marriage? Ace, talking good. Oh. It means everyone is happy for our marriage. I'm thankful to everyone. Thank you for all this. And now, Madan, from today, no hugging, no kissing is S hugging, S kissing. अय्यो दाद्या, मी हरियाच्या रजेसाठी टांकू म्हणली वाटतं. हा. From today, we are gonna start living in one room. I'm so excited for our first night. Come soon. I'm waiting for you. Ace. Thank you. बाई किती वेळा टांकू म्हणल्या मदनला. यायला मदनला एवढ्या वेळेस थँक्यू म्हणल्या राजकुमारीजी, आपल्याला अजून एकदा बी नाही म्हणले. तुला कळलं नसेल, प्रति म्हणली आजपासून आपण एका खोलीत राहू, रात्री तू वाट बघती. अहो, इकडे येता का? इथं काय काम? आलो. काय ग? थांबा, असेच उभे राहा. काजू काय झाला? अहो कहाला काय, आता शूटिंग मध्ये तुम्ही एवढं भारी दिसत होता, म्हटलं कोणाची नजर नाही लागू. तू ही भी काढ. चला, काहीतरीच तुमचं. पाहिलं ना कसा चर्र आवाज आला मिरच्यांचा, म्हणजे नक्कीच कोणाची तरी नजर लागली होती. काजू, अगं मिरच्या त्यात टाकल्यावर असाच आवाज येतो. तुम्हाला नाही कळायचं ते. चला तुम्ही. समजा तुला समजते. हा मग बायको कुणाची आहे? माही. हा चल. बरं ऐका ना, आज सकाळपासून लय थकले असताना तुम्ही, मग झोपायला लवकर या, म्हणजे डोक्याला चांगली मालिश करून देते. चला ना. हा. वहिनीने बी बोलवलं खोलीत. यांचं काहीतरी शिस्त आहे, यांच्या भाजीत जाळ करायला पाहिजे. ओ मिथुनराव, कुठं चालले? चला गाद्या काढू. हा ना आलो. आलो नाही, चला लवकर. ए पोपट्या, हा ना चल तू बी चल, गाद्या काढू. चल. काहीतरी वाटाळा दिसतोय, पण कळलंच, आज रातच्याला मधने आपल्या तावडीतून सुटत नसतो. आता पुढं काय करायचं तुला सांग. अजून काय जबाबदारी टाकू नको, नाही तर त्या मी तुमच्या तावडीत मी गावायचो. बाई टेन्शन घेऊ नको बस. हा टेन्शन नाही. ती मारिया बघितली ना काय म्हणली, Pues, eh, घरच्यांसाठी खोटं लग्न झालं असेल, पण तिच्यासाठी तर खरं आहे ना. Pues, Pues, तिच्यासाठी तर खरं आहे. 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 Pues, ति
पण मला नाही वाटत हे जमन म्हणून. बोलली का तुझी काळीची बोलली हा बोलली का? 12 गावचं पाणी पिलेलं मी तू घरात असताना त्यामुळे लग्न केलंय. लग्नाच्या वाईफनी वेडिंगच्या बायकोचं लग्न लावून दिलंय. हो गा म्हणत नाहीत एका हातात दुनिया खिशात. आता मारिया संग तर समद्यांच्या संमतीनं लग्न झालंय. त्यामुळे तिच्याकडे तर बिंदास जाऊ शकतोय. म्हणजे लग्नाची वाईफ काजूकडून लाड करून घेईन आणि ती झोपली हिडिंगच्या बायकोकडे राहीन. अय पर कसला विचार करू राहिला? नाही काही नाही. मदन आईला तू मारियाला आणि काजूल वहिनीला फसवू राहिला राव. मला नाही पटत राव हे. नाही पटत आहे मला पण नाही पटत आहे. मारियाला सांगून टाकू हे लग्न खोटे आणि काजूला सांगून टाकू मारीचा आणि माझं काय नातं आहे. चल असं काय करू राहिला? मग अरे इथनं नसतो विचार करायचा. इथून विचार करायचा असतोय आणि खेळवायचा असते. उग म्हणत नाही एका हातात दुनिया खिशात.